डायबिटिक पेशंट्सना फराळ केलेला चालतो का नाही चालत हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर आज मी तुम्हाला असे एक 5 ते 10 पदार्थ सांगणार आहे. एक डिस्क्लेमर आहे की जरी हे डायबिटिक फ्रेंडली असले तरीसुद्धा तुम्ही हे कमी प्रमाणात खायचे आहेत. अल्टरनेटिव्ज देतोय सो दॅट तुमची दिवाळी पण गोड राहावी. मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सपासून जेवढं शक्य आहे तेवढं लांब राहायचं आहे. रिफाईंड शुगर आणि रिफाईंड सॉल्ट या गोष्टी आपण आपल्या खाण्यामध्ये वापरायच्या नाही आहेत आणि ट्रान्स फॅटी ॲसिड्स वापरायचे नाही आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सगळं बंद केलं तर आम्हाला काहीच खायला नाही मिळणार का? तर सगळ्यात पहिलं जेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे हा विचार केला तर आपल्यासमोर ऑप्शन येतो कुठल्याही पद्धतीचे बेसनचे पदार्थ. सो ज्या ठिकाणी जे पदार्थ बेसनपासून बनतात ते पदार्थ डेफिनेटली तुम्ही दिवाळीमध्ये ट्राय करू शकता. चकली हा सगळ्यात जो एक ॲडिशनल ऑप्शन आपण वापरू शकतो तो आहे. त्यानंतर शेव हा एक ऑप्शन आहे. मग ती मोठी शेव असू शकते किंवा जाड शेव असू शकते. तो ऑप्शन तुम्ही तुमच्या दिवाळीमध्ये जरूर वापरू शकता. पोहे असतील किंवा त्या पोह्याचा चिवडा असेल किंवा तत्सम पदार्थ असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ थोडंसं चेंज करायचं आहे. मैदा जिथं वापरताय तो मैदा तुम्ही खपली गव्हाचं पीठ आणून तो तुम्ही रिप्लेस करून वापरायचा आहे. किंवा ब्राऊन राईसचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरून ते पदार्थ तुम्ही जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर तुम्ही त्यापासून बनलेले पदार्थ आणि अशा पद्धतीच्या तेलामध्ये की जे तेल लाकडी घाण्यावरचं आहे, कमीत कमी प्रोसेस्ड आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय केलेले पदार्थ वापरलेत तर तुमची शुगर पण वाढणार नाही आणि तुमचं कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल पण त्या केसमध्ये हलणार नाही.